गुड मॉर्निंग मंडळी. आज दिवस आहे दुसरा, वार आहे शनिवार आणि आपली गोव्यामध्ये आज दुसरा दिवस आहे. काल आपण पोचलो आणि सकाळ सकाळ आपल्या ह्या व्ह्यूने सुरुवात झालेली आहे. ह्या व्ह्यूच्या समोर आमचा नाश्ता चालू आहे. नाश्त्यामध्ये आहे इडली सांबार, ब्रेड ऑमलेट अँड आलू पराठा. सो दिसला नाश्ता. त्याच्यानंतर पूलमध्ये जायचा विचार आहे, पण बघू त्याच्या पुढे पण आपला प्लॅन आहे. हो चाय पण आली. थँक्यू. से थँक्यू. थँक्यू बोल. थँक्यू. चलो नाश्ता करूया आणि देन पुढच्या प्लॅननुसार आजचा दिवस मेमोरेबल ठरूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये विथ विशाल, विरा आणि वैद्य हिलाडसोबत. सो तिला पकडा आधी सो आपण चाललेलो आहे. आज डे 2 आहे आपल्या गोव्यामधला आणि आज शनिवार आणि आपण चाललो आहे सकाळी सकाळी पॅरा रोडला. सकाळ नाही म्हणता येणार, 11 साडे 11 झालेत. तर त्याच्यामुळे तिथे लवकर जाऊन जरा फोटो शूट, कारण नंतर 12 नंतर वगैरे गर्दी होणार. सो तिथून मग चोपारा फोर्ट अँड बीचेसला जायचा प्लॅन आहे. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. सो आम्ही असं काही डिसाइडेड नाही की कुठे जायचं. सो माझं कसं असतं की कुठेही जायचं असतं मी आदल्या दिवशी प्लॅनिंग करतो विराला कन्सिडर करून, कारण तिची पण सगळी सोय असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मस्त आज आंघोळ वगैरे केली आहे. पूलमध्ये जायचं होतं पण म्हटलं संध्याकाळी जाऊया, आता जाऊन येऊया, कारण पाऊस नाही. जर पाऊस आलाच, पावसासारखं वातावरण आहे, बघत असेल तुम्ही, ओव्हरकास्ट कंडिशन आहे. आणि सांगा वैदू कशी दिसते, विरा कशी दिसते. विरा भाई फुल एकदम शायनिंग. फुल गोवा वाईब. पाण्यात जायचंय मला, पाण्यात. ओके डन. चलो झालं तुमचं. सो आपण बाईक रेंटल घेतली आहे. मला बाईकचे चार्जेस पडले 1000 रुपीज 2 दिवसाचे अँड दॅट इज गुड. पेट्रोल 1 लिटर होतं, सो मी एक्स्ट्रा टाकलं, बाकीचं 2 लिटर लागेल. जास्तीत जास्त 200 रुपये इनफ आहे. सो टोटल मग मला 1200 रुपयाला बाईक पडली आहे. आणि सो 2 दिवसाच्या मानाने फिरायच्या हिशोबाने इथे बाईक बरी आहे. 4 व्हीलर ट्रॅफिकमुळे गल्ल्या छोट्या आहेत, त्याच्यामुळे 4 व्हीलर कांट एफर्ट फ्रॉम टाइम पर्पज. डॉगी को Honey singer. आपण पोचलेलो आहे पॅरा कोकोनट ट्री रोडला आणि खूपच गर्दी आहे. खूप म्हणजे आहे तशी गर्दी, पण तुम्ही मध्येच गाडी थांबवून फोटो क्लिक नाही करू शकत. तर तुम्हाला मे बी स्टार्टिंगला किंवा एंडिंगला गाडी थांबून तुम्हाला फोटो काढायला आत यावं लागेल. बाकी इथे गाड्यांची रहदारी खूप आहे, त्याच्यामुळे थोडं सांभाळून. अजून आहे ना पुढे. सो थोडासा फोटोशूट केला, थोडासा फोटोशूट केला. विराला थोडीशी लालच द्यावी लागते फोटोशूट करताना, पण ठीक आहे, तेच एफर्ट फोटोग्राफरचे. आणि मी स्वतःला काय फोटोग्राफर नाही समजत, पण माझ्या वाईफचा आणि वैदूचा आणि विराचा तर नक्कीच मी फोटोग्राफर आहे असं मला, आणि मला आवडतं फोटो काढायला त्यांचे. सो आणि आता तर छान छान कपडे घातले विरा आणि वैदूने, सो मजा येते. गर्दी नाही आहे तिकडे. आम्ही आलो बरोबर लोकेशन हे करू. आता इथून निघूया, जास्त वेळ नाही थांबायचं आपल्याला. चला. सो आता थोडा वेळ थांबलो आहे. विराला जरा खायला काहीतरी देतो, कारण तिला कुठे घेऊन जायचं असेल ना बाई, ती बोलतात ना रिमोटवर चालते तसली आहे, तिला काहीतरी खायला द्यावं लागतं. सो आता खायलाचा तिला देतो. फोटोशूट केला. अंजुना बीचला जायचा प्लॅन आहे, कारण चोपारा फोर्टला मे बी संध्याकाळी जाऊ, इव्हिनिंग सनसेट बघायला. लेट्स सी कसं वर्क होतं आहे, कारण विराचा पण विचार करावा लागतो कुठे जाताना ती कशी रिॲक्ट करते, कशी राहते. त्याच्यामुळे आम्ही आमची मजा करतोच आहे, बट त्याचा बोलतात ना त्याचा प्रॉब्लेम तिला काही होणार नाही याची काळजी घेतो आहे. पाणी मला नको आहे, तुला हवं तर घे. नको. सो आता जाऊ बघू अंजुना बीच रोडला. आणि इथे पार्किंगचे 50 रुपये घेतात, तर थोडंसं जरा काळजी घ्या.
लोक 50 रुपये द्यायला पण रडतात. जाऊ दे यार, त्यांची लोकल ऑथॉरिटी असेल किंवा गावातली असेल, त्यांचा कुठेतरी उदरनिर्वाह चालला असेल तर ठीक आहे ना, तुम्ही 50 रुपये द्यायला काय. त्याच्यावरून पण लोक जग कोणाशी भांडतायत, काय करतायत, ठीक आहे आपण दिले. आणि तुम्ही जर समोरून व्यवस्थित वागाल तर समोरचा पण तुमच्याशी वागतो. आम्हाला इथे इतकी रिस्पेक्ट दिली, माझ्या मुलीची, माझ्या बायकोची, प्रत्येकाने एकेकाने काळजी घेतली. गाडी येते फोटो काढताना वगैरे प्रत्येकजण आम्हाला सांगत होता. सो तोंड जर चांगला असेल ना आपलं, तर दुनिया चालते आपल्यासोबत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला रुबाब दाखवण्यापेक्षा ते पण अशा ठिकाणी जिथे आपण पहिल्यांदा जातो. मी पॅरारोडला, मी गोव्याला बऱ्याचदा आलेलो, पॅरारोडला मी फर्स्ट टाईम आलेलो आणि बरं वाटलं की वैदू आणि विरासोबत मस्त मजा आली. फोटो तुम्ही मग नक्कीच बघाल, इंस्टाग्रामला फॉलो करा. आता जाऊया अंजुना बीचला. चलो लेट्स गो. आत्ता आम्ही चाललो आहे चोपारा फोर्टला. अंजुना बीचला रोडला म्हटलं की आपल्या त्या रिसॉर्ट जवळच आहे, सो म्हटलं आपण संध्याकाळी जाऊ शकतो. सो चोपारा फोर्ट करूया. क्लायमेट तसं चांगलं आहे, ऊन नाही आहे, एकदम ओव्हरकास्ट कंडिशन आहे, त्याच्यामुळे मळब आहे, त्याच्यामुळे गरमही होत नाही आणि पाऊसही नाही. सो म्हटलं आता हाताबरोबर चोपारा फोर्ट करून घेऊया, म्हणजे आपल्या लिस्टमध्ये जे आपण ठरवलेलं ते झालं. सो लेट्स गो बेबी. आपण चोपारा फोर्टला आलेलो आहे आणि चोपाराच ना, चापोरा आणि इथे आपली गाडी. हा जाऊया विरा. ह्या मॅडमने ना खायला काहीतरी दिलं पाहिजे तर ती फिरणार. आणि इथे आपली गाडी पार्क केली. फक्त आपली गाडी, सगळ्याच गाड्या मला सेम वाटतात. सो पार्किंगचे 20 रुपये घेतले आणि आता वरती जाऊया. बघू हिला काहीतरी आधी देऊया तर आपल्याला फिरायला देणार. खूप म्हटलं की थोडंफार चढण आलं, थोडंफार नाही हे खूपच आहे. एकटा असेल तर पटकन जाता येतं, पण विराला घेऊन चालायचं दम लागला आहे, तुला कळत असेल. सो आपण ऑल द वे खालून आलो आहे चालत. आत्ता विरा खाली उतरली आहे, तर आता मम्माकडे गेली तर चालायला लागली. मी उचलायला पाहिजे. काही आहे चोपारा फोर्ट वरून दिसतो. इथे दिल चाहताची शूटिंग झालेली आहे. तो स्पॉट पुढे आहे आणि इथून वॅगेटोर ब्रिज दिसतो. पुढे अंजुना आहे, पुढे बागा आहे, त्याच्यानंतर कलंगूट, सर्व बीच लाईनीत आहे. चोपारा फोर्ट एका साईडला आहे आणि त्याच्या एकदम शेवटी म्हणजे अंजुनाच्या सॉरी कलंगूटच्या पण पुढे आपण कुठल्या अगोड्याला ना, अगोड्याला गेलेलो. सो अगोड्याला आम्ही लास्ट टाइम तेव्हा मम्मा पाणी टाकते. आणि विराला हॅट्स ऑफ, जिथे मी तिला अर्ध्या वाटे सोडलेलं तिथून ती चालत आली एवढी आणि सुपर. ट्रेकरची पोरगी आहे ती. विराला तिथे सोडलेलं ना का खाली, तिथून अशी 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 इथपर्यंत वरपर्यंत विरा एकटी चालत गेली है ना विरा. नंतर बोलले पण हा विरा थम्सअप कर, थम्सअप. सो तुम्ही पण असे ट्रेकिंग करत जा तुमच्या मुलांसोबत छोटे छोटे. हा माझ्या ट्रिपचा एक पार्ट होता. सो आम्ही तो कंप्लीट केला. चलो आता पोटा पाण्याचं बघूया आधी काय. भूक लागली, फिश खाणार. येस फिश खाणार आज आम्ही, फिश. चलो लेट्स गो. हा बघ आता बघ, आता बघ, आता बघ ना, बघ ना आता. अशी 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 आहे ना नखरेल पोरगी. फोटो काढायला गेलो ना की समोर बघते आणि बोलते दाखव दाखव. काढू फोटो काढू. हा खूप 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 आयशीवर गेली आहे सगळी, आयशीचे खूप नखरे नखरे. काय करणार, बापालाच उचलावे लागतात शेवटी नखरे, है ना, है ना. हे तुझ्या पप्पाने उचललेले काय म्हणजे नखरे तुझे का माझ्याकडे आहेत? माझे उचललेले काय काय पण नाही उचलले. हे बैमान काही नाही. माझ्या पप्पाने किती. तिला सावंतवाडीला आता सोडणार आहे मी कायमचं, कायमचं. तिकडेच राहा, तिकडेच कर काय ते. ओके डन. ए तिला सावंतवाडीला सोडूया ना. तोंड बघ काय झालंय, तोंड बघ. हा सो आम्ही जाऊन आलो आणि आता विरा पूल सेशन चालू आहे. पाण्यात तर नाही उतरले पण पाणी खूप थंड आहे. सो म्हटलं आपल्यासोबत आहे विराची दीदी. आपका नाम क्या है बेटा? फातिमा. फातिमा. फातिमा से हाय. हाय फातिमा. सो विराची नवीन मैत्रीण इथे झाली आहे आणि एन्जॉय करतोय आम्ही.
सो विराला तरी मी पाण्यात नाही येणार, जेवणार आणि मग मी पूलमध्ये उतरणार. मग आपला सेशन ये. फोटोग्राफर मागे बसलाय, खूप फोटो काढले. आता पाण्यातले फोटो माझे तू काढायचे. तुझं काढले नाही का? त्या मानाने मी तुझे जास्त काढले. पाहिजे विरा कशी दिसते, वैदू कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. काय चलो एन्जॉय करू दिला. तुम्ही पण या आमच्यासोबत एन्जॉय करायला. नसाला येणार तर व्हिडिओमध्ये बघा. मला दे हायफाय मला दे. सो संध्याकाळची 5-5:30 वाजले ना, किती वाजले ग? 6. पडशील ना. सो थोडंफार चिल करतोय. किती दूर तक गया? मेरा सबसे दूर जाएगा. तिथं झोपून झालं आणि पुन्हा एकदा पाण्यात आली आहे ती. सो थोडा वेळ म्हटलं चिल करूया, कारण वातावरण जरा चांगलं आहे. सो म्हटलं येऊया. मॅडमना पाण्यात नाही यायचं आहे, नो प्रॉब्लेम. आपण आता नाही यायचं तर नाही यायचं ना, सांगितलं. ओके चलो आता जाऊया, चहा पिवा एक घोट. बोलो फिर से बोलो आपका नाम. कैसे मैंने मराठी में सिखाया आपको. सो शी इज फ्रॉम मुस्लिम ना. या सो आपका नाम कैसे बताने का. माझं नाव फातिमा आहे. गुड. Hey, what's your name? लाडी. हाय फाय. गिव मी हाय फाय. शाबाश. अजून काय सेवा करू. काय दाखव. तिथे बसूया म्हटलं तिला. आपण सगळे तिघं बसूया. तर इकडे येऊन झोपली. चल ना बाहेर चल. झोप आली आहे हा. आणि ती डॉली कुठे आहे. कालपासून मला डॉली दिसत नाही. गोव्याला सॉरी हा, कालपासून आली तर तिला विसरली आहे. नखरे बघा. एनिवे लेटर एन्जॉय हर ट्रिप. फर्स्ट गोवा ट्रिप. आपण बसूया. मी आणि वैदू बाहेर बसलो थोडा वेळ. नंतर काय प्लॅन करायचा आम्ही विचार करतोय रात्रीचा. सो पूल सेशन झालंय. मॅडम झोपून उठल्या आहेत, तरी त्यांना झोप येते. चहा बी पिऊन परत झोपली आहे. सो जाऊ दे, करू दे तिला तिची. आपण बसूया. सो थोडा वेळ विश्रांती करून आम्ही आलेलो आहे थोडंसं शॉपिंग करायला, कारण आपली आज शेवटची रात्र आहे गोव्यामध्ये. सो म्हटलं आपल्या पंटर लोकांना थोडीशी शॉपिंग. विरा टाकू नको चावी. बोला क्या चाहिए मैडम आपको. खुद के लिए कुछ मत करना अभी. तो गोव्याला आलात नाही आणि बीचवर आलात नाही तर काय उपयोग. सो आम्ही जाता आता म्हटलं नाही, तिथे पाणी येतं विरा. पाणी भरती आहे, त्याच्यामुळे पाणी खूप वर आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि आपण आता आलो अंजुना बीचला. आपण आता आलेलो का. बस मम्माला बोललो. बघितलं असं आहे कट्टी. बघू शकता हे बघा इथपर्यंत पाणी येतं. सो आपल्याला नाही जायचं आहे तेवढं लांब. इथूनच दर्शन घेऊया. आणि अंजुना बीचला तरी असं काही नाही आहे रेस्टॉरंट वगैरे, म्हणजे बीच साईड. पण काय गरज आहे. तो बघ किती पाण्यात गेलाय. पटकन एक लाट घेऊन जाईल ना तेव्हा अक्कल. दारू प्यायला असणार अजून काय. असो जाऊ दे. आणि तसं पब्लिक कमी आहे. बागा आणि कलंगूटला जास्त पब्लिक असतो. पण बाई पाण्याच्या लाटा बघता डेंजरस, व्हेरी डेंजरस. काय करतो म्हटलं चप्पल घालतो की का मला. बापरे. सो आत्ता आम्ही आलो आहे अंजुना बीचला लागून फॅट फिश म्हणून आहे. सो आपण तिथे आलो आहे. बघताय माहोल शांत आहे. आतमध्ये आहे थोडंफार आवाज, म्हणून आम्ही बाहेर बसलो आहे.
आणि विरा दाखवतो तुम्हाला. ह्याच्यासाठी बाहेर बसलो कारण तिला ना जास्त माणसं पचत नाहीत. आणि आज आम्ही स्पेशली फक्त फिश खाण्याच्या ह्याच्यावर आलेलो आहे. तर आता आम्ही मागवलं आहे पॉम्फ्रेट फ्राय, रवा मसाला ना, आणि काय काय मागवलं ते तुम्हाला आल्यावर दाखवतोच मी. बट चिल्ड आहे इथे, मस्त आहे. होपफुली जेवणही तसं असेल. जेवण झाल्यावर रिव्ह्यूज देतो. आणि अशीच गर्दी नसू दे कारण आम्ही लवकर आलेलो आहे, खूप लवकर आलो आहे, त्याच्यामुळे गर्दी नाही. जशी आता 8-8:30 वाजले, आम्ही 7:45 आलेलो आहे. सो लवकर जेवतो आहे. माहीत नाही काय करायलाच नाही तर मग जेवतो म्हटलं. आपण मागवलं आहे पॉम्फ्रेट फ्राय आणि इथे आहे फिश टिक्का. सो टोटली फिश आयटम. अजून आपले आयटम यायचे आहेत बाकीचे, इथे रेडी होत आहेत. हे आपल्यासमोर ते स्वतः बनवून देतात आणि चांगली वाईब आहे इथे. विरा आणि वैदू हँडवॉश करायला गेले. अजूनही इथे कोणी आले तिकडे आले. तर हळूहळू बरेलच. तोपर्यंत आपण चालू करूया. लेट्स गो बेबी. सो आपण मागवलं हे गोवन ऑथेंटिक आहे. काय प्रॉन्स करी आणि प्रॉन्स करी. थोडंसं खोबरं, थोडंसं नाही जास्त, पूर्णच कोकोनट ऑइलमध्ये आहे. आणि इट लुक्स म्हणजे थोडंसं आपल्याला सवय नाही म्हणून आपल्याला ते ओके वाटतं आहे. इट इज गुड. ट्राय करायला काय नाही. तुला हवं आहे? हा. सो फायनली आम्ही रूमवर आलेलो आहे. जरा आवाज कमी कर ना, बोलू दे पब्लिकशी. घे बाबू, घे. तेव्हा पाण्याची बॉटल घे, पाण्याची. हे विरा घे ना. वो 1 नंबर की लेझी आहे. तर आवाज कमी कर जरा. सो आम्ही डिनर करून आलो, लवकरच आलो. 9 वाजले, त्याच्यामुळे फुरसत आहे. सो उद्या आपण निघतोय सावंतवाडीला. त्याच्यामुळे अरे हे किडे कुठून आले? तू दरवाजा बंद कर आधी. गावच्या ठिकाणी त्याच्यामुळे कसं होतं की किडे कीटक वगैरे सगळे आतमध्ये येत असतात. आवाज कमी कर सांगितलं, नाचते बाई. थोडा कमी कर ना, कॉपीराईट येईल. तर आपण जाऊन आलो. त्याच्यानंतर खाल्लं पोटभर. आणि शेवटचं फक्त आपण जे फिश करी मागवलेली, प्रॉन्स करी राईस ना, सो दॅट वॉज सो ते थोडंसं कोकोनट ऑइलमध्ये होतं. त्याच्यामुळे वैदूला कोकोनट ग्रेव्ही होती. त्याच्यामुळे एवढं गेलं नाही. मला ओके वाटलं, मला एवढं काही वाटलं नाही. बट दॅट वॉज गुड. आल्यापासून फिश हा प्रकार फार रेअर मिळतो सगळ्या ठिकाणी, चांगला. त्यापैकी ही एक होती. सो फॅट फिश मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन. जाता वैदूने एक जोक केला की तिथे जेव्हा ते जे सर्व करत होते त्यांना सांगितलं, त्यापैकी बरेचसे जण, म्हणजे इथे बरेचसे जण तुम्हाला ना नेपाळी वगैरे हे लोक तिथून इथे काम करायला येतात. त्याच्यामुळे ही त्यांना सांगत होती सॉफ्ट द्या. तो सांगतो ती सांगत होती की ती वॉशरूममध्ये आहे. मी बोललो सॉप असं का बोलले. नंतर काय ही बडीशेप मागत होती. अरे बडीशेप तिला काय कळणार आहे म्हटलं. तिला कळलं नाही वैदूला. मग देन इट कॉल्ड ॲज सोप. सो आम्ही जेव्हा आपल्या इंडियन माणसाला सांगितलं तेव्हा त्याला कळलं, हा भाई बंदे को सोप चाहिए. मग तेव्हा दिलं. आणि ते एक झालं. आता विरा दाखव बाबू, कुठला कलर तो? मी तुम्हाला दाखवतो. मला तो कलर कोणता आहे सांगा. हा कलर कोणता आहे मला सांगा. म्हणजे माझं मत आहे दिस इज ऑरेंज. बट वैदू आणि विरा दोघं एका मतावर स्टँड आहे, दिस इज पिंक. ठीक आहे. हा कोणता कलर आहे बाबू? बिकॉज ती त्या खेळण्याशी जास्त खेळते आणि तिला जास्त माहिती. सो रंगाच्या बाबतीत विराचा हात कोणी धरू शकत नाही, कारण ती 1.5 वर्षाची असताना तिने सगळे रंग आय डोंट नो कॅच केलेत. म्हणजे तिने त्याच्यामुळे हॅट्स ऑफ. पण मला अजूनही वाटतं हा ऑरेंज आहे, माहित नाही. म्हणजे तिला पर्पल कलर. अरे पण हा ऑरेंज कसं वाटतं लाईट मध्ये, पण मला वाटत नाही हा ऑरेंज. हा एवढ्या छोट्या मुलांना एवढे असे पर्पल ग्रे. अरे पण चुकीचं का सांगायचं, दिस इज ऑरेंज भगवा. जाऊ दे, सोड. सो ही अशी होती. अजून एक दुसरी गोष्ट की मी तुम्हाला अजूनही आपण जिथे राहतोय त्याची मी टूर दिली नव्हती. सो मी टूर मे बी ह्या ब्लॉगच्या शेवटी देईन किंवा उद्या होणाऱ्या आपल्या नेक्स्ट ब्लॉगच्या सुरुवातीला देईन. कारण उद्या आपण सावंतवाडीला जातोय आणि पप्पा किंवा पप्पा नाही येतं, भावेश येतोय गाडी घेऊन आपल्याला पिकअपसाठी येतोय. कारण ते लोकसुद्धा आजच आलेले आहेत आणि उद्या आपल्याकडे पूजा आहे.
म्हणजे सावंतवाडीला. आणि सगळं तिथेच असेल, त्याच्यामुळे आपण उद्याच निघतोय सकाळी. अदरवाईज एक दिवस आपण अजून राहिलो असतो, बट ठीक आहे. गोवा इट्स 2 days इनफ. आणि आम्ही बऱ्यापैकी इथे फिरलो आहे, एन्जॉय केलं आहे तिघांनी, एकमेकांची कंपनी. आणि हा टाईम आम्हाला रिक्वायर्ड होता, त्याच्यामुळे खूप खूप बरं वाटलं आहे. सो थँक्यू फॉर एव्हरीथिंग वैदू अँड विरा. तुम्ही ज्या मुमेंट्स देतात. आणि पैसे तू खर्च केले, थँक्यू काय आम्हाला. तुमच्या पुढे पैसे आपण कमवतो कोणासाठी? आपल्या फॅमिलीसाठी. आणि माझं एकच म्हणणं असतं, आपण जेव्हा जातो तेव्हा तिथल्या गोष्टीचा आस्वाद घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पैसे आज आहेत उद्या आहेत ते आपल्याला कमवता येतात, बट आपण करतो कोणासाठी? फॅमिलीसाठी. आणि वीराने पण चांगलं कोऑपरेट केलं. हां, वीराने पण खूप चांगलं कोऑपरेट केलं. म्हणजे म्हणजे कुठेही जाताना वीराची प्रायोरिटी आमची पहिली असते की तिला कुठली गोष्ट कमी पडू नये किंवा कुठे तिचं काही कमी नाही पडलं पाहिजे. सो पण सिरियसली त्या मुलीने सर्व ॲडजस्ट केलेलं आहे. आणि मला आय नो थोडाफार कुठेतरी नंतर त्रास होतो किंवा लहान मुलं आहेत, त्यांची बोलतात ना, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी नसते तेवढी ॲब्झॉर्ब करायची किंवा त्या क्लायमेटची. बट मला तिला एक्सपिरियन्स द्यायचा आहे. भले तिला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण ट्रॅव्हलिंग इज मस्ट फॉर एव्हरीवन. उद्या ती मोठी झाल्यावर तिने स्वतःच्या हिमतीवर तिने ट्रॅव्हल केलं पाहिजे, हाच माझा पर्पज आहे. बाकी ऑल गुड. आपण हा ब्लॉग इथेच थांबूया, कारण फार मोठा मला ब्लॉग करायचा नाही आहे. छोटे छोटे ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो मे बी मी उद्याच्याच भागात तुम्हाला इथली होम टूर देईल. आणि बाकी सब बढिया आहे, ऑल गुड. टाटा बाबा, टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.